राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ठळक बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 16 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्याच्या पूर्वी म्हणजेच की आज महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाही। आज महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यास सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे 58 कोटी 95 लाख रुपये प्रलंबित रकमेचे प्रश्न निकामी लागणार, म्हणजेच की लवकरच पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ई पीक पाहणीत नाव नाही, नो टेन्शन, मिळणार शासन मदत। कपाशी सोयाबीन 5000 रुपये अनुदान मिळणार, तलाठी देणार कृषी सहाय्यकांना यादी, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल। जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे 18306 शेतकऱ्यांचे 6413 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते। कृषी विभागासह संबंधित विभागाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत। या पावसामुळे 11 कोटी 13 लाखांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अहवाल वरिष्ठ विभागाकडे सादर करण्यात आला आहे। अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील। ई पीक पाहणी काही कारणास्तव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे। रविवारी म्हणजेच की 15 तारखेला संपणाऱ्या ई पीक पाहणीला आता 8 दिवसांची मुदत देण्यात आली। आता अंतिम मुदत 23 सप्टेंबर पर्यंत असून ई पीक पाहणी इंटरनेट शिवाय देखील आता करता येणार। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट, कंपनीचा अजब कारभार, शेतकरी राजा भडकला। 13500 शेतकऱ्यांना विमा नाकारला आहे, तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना देखील विमा नाकारण्यात आला। कांद्यांवरील किमान निर्यात मूल्य हटविले, केंद्राकडून निर्यात शुल्कातही 20% कपात। बारामतीवरील निर्बंध देखील आज हटविण्यात आले आहेत। जळगावमधील केळींच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये वाढीव मदत 6500 रुपये मिळणार। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। महावितरणाची अभय योजना, वाढत्या थकबाकीला बसणार आळा। वीज ग्राहकांचे माफ होणार 107 कोटी रुपये। ग्राहकांना घरबसल्या करता येणार अर्ज। तुम्हाला अर्ज कसा करायचा याची माहिती नसेल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा, कारण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही घरी बसल्या कशा प्रकारे अर्ज करू शकतात। 6वे वेतन आयोगाचा 5वा हप्ता लवकरच द्यावा, बीडीओंना निवेदन। सेवानिवृत्तांची मागणी। गणेश उत्सवांचा शिदा अद्यापही गोदामात पडून, राशन दुकानातील आनंद मात्र गायब। कार्डधारक वैतागले, उशिरा पुरवठा झाल्याचे कारण, लाभार्थ्यांच्या दुकानदाराकडे चक्रा। गेल्या वर्षीचे सोयाबीन अनुदान अद्यापही रखडले, सहखात्यांदारांची प्रतिज्ञा पत्राची अट। लॉटरी पद्धतीने होणार निवड, 9500 पंपांचे मिळाले उद्दिष्ट। 8500 शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी प्रतीक्षाच करावी लागणार। फवारणी पंपांची यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। मित्रांनो, अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील। परतीचा पाऊस राज्याला चांगला झोडपणार, 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा मुक्काम, थंडी लवकरच येणार। अनुदानाच्या रकमेत 1 लाख रुपयांची वाढ, राज्यात सर्वच जिल्ह्यात विहिरीचे काम सुरू आहेत। सिंचन विहिरीसाठी अकोला जिल्ह्यातील 3000 शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये अनुदान। अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। सोयाबीनवर पिवळा मोझॅक, शेतकऱ्यांनो वेळीच करा प्रतिबंध। उत्पादन घटण्याची भीती, कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना। दमदार पावसाची हजेरी, पुन्हा भरली पुराची धडकी। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 104% पाऊस, आणखी 17 दिवसात राज्यामध्ये पाऊस बरसणार।
एका दिवसात चांदीत 4,400 रुपयांची वाढ, तर सोने चकाकले 1,000ने. सोन्याचा भाव पोहोचला 73,900 रुपयांवर, तर चांदी गेली 87,000 रुपयांवर. परभणी मराठवाड्यात आणि आघाडीवर अजूनही अर्जास संधी. वयश्री योजनेत तब्बल 21,000 अर्ज, 12,000 अर्ज पात्र ठरवण्यात आले आणि आता 12,000 अर्ज पात्र ठरवलेल्या व्यक्तींना, ज्येष्ठांना दर महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. 80% लाभार्थ्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा. प्रशासनाकडून कामाला गती. लाडक्या बहिणीचे लातूर जिल्ह्यात 5 लाख अर्ज आता सप्टेंबरच्या रकमेची प्रतीक्षा पाहत आहेत. आधार सीडिंग नंतर टप्प्याटप्प्याने रक्कम महिलांच्या खात्यात जमा होत आहे. वीज वितरणाकडून कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देणेच बंद. वर्षभरापासून शेतकरी प्रतीक्षेत. पीक करपण्याच्या मार्गावर. सौर ऊर्जेवर पंप चालविणे झाले कठीण. सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रियेस प्रारंभ. फॅक्टरी 5,000 रुपयांची मदत. सरसकट अनुदान देण्याची शेतकरी संघटनांची मागणी. गुलाल विक्रेत्यांना नोटीस. रासायनिक गुलालांची विक्री, साठा केल्यास होणार कडक कारवाई. मोबाईल क्रमांकांची नोंदणी करा. वीज देयक मोबाईलवर मिळवा. महावितरणाची ऑनलाईन सुविधा. वीज देयकात मिळवा सवलत. कृषी विभागाने संभ्रम दूर केला. लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड. अनुदान नव्हे, फवारणी पंप दिले जाणार. म्हाडाची घराची लॉटरी आता 8 ऑक्टोबरला निघणार. बहुसंख्य अर्जदारांचे लक्ष किंमत कमी झालेल्या घरांकडे. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार. सूर्यघर योजनेसाठी मिळत आहे अनुदान. योजनेबद्दल अधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये. आता नवीन अर्ज भरण्यास महिलांची तारांबळ. बुलढाणा जिल्ह्यात 6,23,000 लाडक्या बहिणी लाभांसाठी ठरले आहेत पात्र. पैसे तुमच्या खात्यात येत नसतील तर आधार सीडिंग करा. त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये अनुदान जमा होईल. शेतकऱ्यांना भरपाईसाठी 64 कोटी 34 लाख रुपयांचा निधींची गरज आहे. परभणी येथील शेलू तालुक्यात अतिवृष्टीने 47,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 27,000 क्विंटलची आवक. यंदाचा उच्चांकी भाव. नगर बाजार समितीमध्ये कांदा 5,000 रुपये पार. पंचनाम्यातील चुकामुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचितच. डेटा फिडिंगचे काम पुन्हा नव्याने केले सुरू. 7 कोटी निधी तहसील कार्यालयात जमा. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. बहिणींना गिफ्ट. अंगणवाडी सेविका मात्र उपेक्षित. सरकारकडे प्रश्न. लाडके बहिणीचे अर्ज भरण्याचे प्रत्येकी 50,000 रुपये कधी मिळणार? मानधनासाठी आंदोलनच करावे लागणार. कृषी मंत्री यांनी पीक विमा कंपनी सूचना दिली आहेत. सॅम्पल सर्वे करा. 15 दिवसात अग्रिम पीक विमा द्या. 1 लाख वीज ग्राहकांचे 12 कोटी रुपये माफ होणार. महावितरणाच्या अभय योजनेअंतर्गत देयके थकलेल्या ग्राहकांना दिलासा. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. आर्द्रता व साचलेल्या पाण्याचा परिणाम. अतिवृष्टीचा असाही फटका. कापसावर मर रोगांचा प्रादुर्भाव.